नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काकू रत्नाकर आणि राजश्री हे राघवला फोन करतात. राघव, तुझी तब्येत कशी आहे आणि गोळी लागली आम्हाला का सांगितले नसेल तू, आणि आता तुझ्या तब्येतीची काळजी घे. तर काकू म्हणत असते की जर त्या डॉक्टर म्हणत असतील की तुला आरामाची गरज आहे तर तू आणखीन 4-5 दिवस तेथेच राहा, येण्याची घाई करू नको. आणि विनायक कसा आहे? तेव्हा राघव म्हणतो की विनायक सुद्धा बरा आहे, तुम्ही कोणीही काळजी करू नका. तर राघव म्हणतो की नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. काकू म्हणते की मग आम्ही सुद्धा 2-3 दिवसांनी तिकडे येण्याचा प्रयत्न करतो. तर येथे सगळं ओके आहेत असे राघव बोलतो. आणि येथे मधू सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि इकडे सुद्धा येऊ नका. 1-2 दिवसात मीच तिकडे येतो विनायकला घेऊन. तेव्हा काकू म्हणते की हो, मधू आहे तुझ्याबरोबर, त्यामुळे काळजी करण्याचं आम्हाला काही कारण नाही. तर रत्नाकर म्हणतो, अरे राघव, जेव्हा तुला गोळी लागली तेव्हा आम्हाला कळाल्यापासून आम्हाला एकदा सुद्धा कुणालाच घरामध्ये चांगली झोप लागत नाही. तुला जेव्हा आम्ही बघू तेव्हा आमच्या जीवात जीव येईल. त्यामुळे राजश्री आणि मी तिकडे नक्की येण्याचा प्रयत्न करतो. रत्नाकर म्हणतो की राजश्री, जायचेस का तिकडं? तर राजश्री म्हणते की हो, लगेच आम्ही निघण्याची तयारी करतो. तर राघवला काय उत्तर द्यावे ते काही समजतच नाही. त्यानंतर इकडे सिंधू खूप रडत असते, कारण मधू आणि राघवचे लग्न झालेले बघून तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तेथे मंगेश येतो. मंगेश म्हणतो की सिंधू, काय अवस्था करून घेतली स्वतःची. म्हणून मंगेश सिंधूला पाणी पिण्यासाठी देतो. आणि आत्ता तुझ्यावर काय परिस्थिती असेल मी तुझ्या मनाचा विचार करू शकतो, त्यामुळे इतक्या दिवसाचं जे काही साचलेलं असन, सिंधू तू रडून घे, मी तुझ्या कायम सोबत राहील, तू अगदी टेन्शन घेऊ नको. सिंधू मात्र रडतच असते. मंगेश बोलतो की मधू आणि राघवचं लग्न झालं हे मला अगोदरच माहिती होते. सिंधू रडतच विचारते की तुला कसे माहिती? तेव्हा मंगेश म्हणतो की मागे एकदा विनायकच्या ट्रीटमेंटसाठी व्हिडिओ कॉलवर मधूचा फोन आला होता, तेव्हा मी तिच्याबरोबर बोललो होतो. तेव्हा सिंधू म्हणत असते की राघवला हे काय करायची गरज होती, आणि मधू आणि राघव माझ्यासमोर अशा परिस्थितीत उभ्या राहतील हे मला कधीच वाटले नव्हते. आणि राघवला मधुताईंबरोबर का लग्न केले त्यांनी? दुसरी कोणतीच मुलगी त्यांना नव्हती का? म्हणून सिंधूला आणखीनच वाईट वाटत असते. मंगेश बोलतो की सिंधू, एक मी तुला सांगतो की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तुझी बाजू तू राघव समोर मांड आणि राघवची बाजू सुद्धा समजून घे. त्यांनी मधुताईंबरोबर लग्न का केले हे तू अगोदर समजून घे. पण सिंधू काही ऐकत नसते. सिंधू म्हणते की मंगेश, माझा त्यांच्या आयुष्यामध्ये आता कोणताच हक्क राहिला नाही. त्यांनी माझा जो हक्क होता तो दुसऱ्याच कोणाला तरी दिला, आणि त्या सर्व वाटा आता बंद झाल्या. मंगेश म्हणतो की सिंधू, तुमचा अजून डिव्होर्स झाला नाही, त्यामुळे तू एकदा राघव बरोबर बोल. पहिली बायको असताना दुसऱ्या लग्नाला कोणतीही मान्यता नसते, आणि त्या लग्नाला कोणताही असा, आणि त्यांनी ते लग्न केले तो कायद्याने गुन्हा सुद्धा आहे. पहिली बायको या हक्काने तू राघव बरोबर जाऊन बोल आणि तुझी बाजू तू मांड. तर सिंधू विचार करत असते. त्यानंतर इकडे रत्नाकरने तिकडे येण्याचा विचार घेतलेला असतो. राजश्री म्हणते की राणी, तू तेथेच आहे ना? मग तू डॉक्टरांना विचार की त्या तेथेच आहे आणि आम्ही येतो हे सुद्धा त्यांना सांग. तेव्हा राघव म्हणतो की खरंच मी तुम्हाला सांगतो, मी अगदी एकदम बरा आहे, इकडे येण्याची तुम्ही काही करू नका, आणि मीच तिकडे येण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर आता सध्या इथे नाहीत, त्या आल्या का मी त्यांना सर्व काही व्यवस्थित विचारतो. तेव्हा राघव मुद्दाम हे सर्व खोटं बोलत असतो. मधू मात्र राघवकडे बघत असते. त्यानंतर इकडे राजश्री मात्र राघवच्या त्या बोलण्याचा विचार करत असते, आणि राघवला सध्या काय झाले, तो असा का वागतोच ते समजत नाही. तर काकू म्हणते की अगं, त्याला गोळी लागली होती म्हणून तो असा वागत असेल. राजश्री म्हणते की तुमचं बोलणं सर्व ठीक आहे, पण माझ्या मनामध्ये राघव हा, मी त्याला चांगलं ओळखते, नक्की तिकडं काहीतरी वेगळंच घडते. रत्नाकर म्हणतो की अगं, राणी अशी न सांगता गेली म्हणून त्याला राग आला असेल तिचा, आणि भांडणं वगैरे झाले असेल. राजश्री म्हणते की नाही, नक्की काहीतरी वेगळेच आहे. काकू म्हणते की अगं, तिकडे राणी सुद्धा आहे आणि डॉक्टरांच्या घरीच तो राहतो, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखे काही कारण नाही. तू आपल्या रूममध्ये जा आणि थोडासा आराम कर. रत्नाकर सुद्धा तेच बोलतो. तेव्हा राजश्रीला मात्र ते टेन्शन असतेच. त्यानंतर इकडे सिंधू मंगेशचे ऐकते आणि राघवबरोबर बोलण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये आलेली असते, पण सिंधूला मधू परत समोर दिसते आणि ती म्हणते की नाही मंगेश, मी राघवबरोबर नाही बोलू शकत, कारण त्यांना आता त्यांचा मुलगा सुद्धा आहे आणि बायको सुद्धा. तेव्हा मंगेश म्हणत असतो की अगं, सावीचा विचार कर तू, सावी ही त्यांचीच मुलगी आहे, मग तू तिचा विचार का करत नाही?
मंगेश म्हणतो की राघवला सुद्धा समजलं पाहिजे की सावी ही त्यांचीच मुलगी आहे, पण सिंधू ऐकत नसते. सिंधू म्हणते की नको, हा माझा फायनल डिसिजन आहे, यावर परत या विषयावर चर्चा नको, असे ती मंगेशला बोलते. तेव्हा सिंधू जायला निघते आणि मंगेश तिचा हात धरतो. अजून सुद्धा वेळ गेली नाही, सिंधू विचार कर. तेवढ्यात तेथे राघव येतो. राघव मंगेश आणि सिंधूचा हात एकत्र बघून तर राघवला खूप असा आणखीनच राग त्याचा अनावर होतो. तर लगेच तो समोर जो काही ग्लास आणि ते भांडे असते तो लगेच जोराने फेकून देतो आणि राघवच्या हाताला लागते. तेवढ्यात मधू येते आणि मधू सुद्धा मंगेशला बघते आणि हा तोच माणूस आहे की मी विनूच्या ट्रीटमेंटसाठी व्हिडिओ कॉलवर बोलले होते. हा नक्की सावीचा बाबा असू शकतो का? आणि जर हा सिंधूचा नवरा असेल तर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र का नसेल? नक्की यांच्यामध्ये काय नातं आहे ते मला शोधून काढायलाच हवं, याचा मधू विचार करत असते. तर राघवच्या हाताला लागले म्हणून सिंधू घाईने ही पुढे येते आणि राघवला म्हणते की राघव, हे काय करता तुम्ही? हाताला किती लागले? रक्त सुद्धा त्यातून येते. म्हणून सिंधू लगेच त्या हाताला मलमपट्टी करण्यासाठी लागते, पण राघव सिंधूच्या हातातून तो हात हिसकावून घेतो. त्याची काही गरज नाही असे मंगेशकडे रागाने बघत बोलतो. तर सिंधू म्हणते की मिस्टर राघव, तुमच्या हाताला लागलेले आहे आणि त्यावर मलमपट्टी करणे हे माझं कर्तव्य आहे. तर मधू ही मंगेशकडे बघत असते. त्यानंतर राघव रूममध्ये झोपलेला असतो आणि मधू तेथे बसलेले असते. तर मधू विचार करत असते की आता मी काही ना काही राघवच्या जवळ येत असते, तर ही सिंधू अचानक येऊन टपकत असते आणि माझ्यापासून राघवला हिसकवण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक वेळीच असेच करते. तर मधूचं मन तिला म्हणत असतं की अगं, तू त्या मंगेश आणि सिंधू यांच्यामध्ये काय नातं आहे, ह्या नात्याला शोधून काढ आणि राघवला सिंधू परत तुझ्यापासून हिसकवण्याचा प्रयत्न करते. तर मधूचं दुसरं मन म्हणत असतं की सिंधू ही राघवची पहिली बायको आहे, त्यामुळे राघववर तिचा जास्त हक्क असेल. तेव्हा मधूचं दुसरं मन म्हणतात की मग तू आणि तुझं प्रेम आणि राघवचं प्रेम यामध्ये सॅटिस्फाईड कर, म्हणजे तुला समजेल. तेव्हा मधू काही ऐकत नसते आणि मधूला खूप टेन्शन येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू सर्वांसाठी नाश्ता बनवते. तर मधू येते की सिंधू, मी तुझी मदत करते. सिंधू म्हणते की मिसेस राघव रत्नपारखी, त्याची काही गरज नाही. तेव्हा मधू म्हणते की सिंधू, काय असे का बोलते? मला तू असे का म्हणते ते समजत नाही. मधू म्हणते की अगं सिंधू, मला खरंच विश्वास बसत नाही की तू माझ्यासमोर उभी आहे आणि खरंच तुला बघून मला खरंच आनंद झाला. तेव्हा तू राघवच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण तू या जगातून निघून जावं अशी खरंच माझी इच्छा नव्हती ग, आणि तुला जिवंत बघून मला खूप आनंद झाला, असे ती सिंधूला सांगत असते. सिंधू म्हणत असते की त्याची काय गरज आता, हे असे बोलून काही उपयोग होणार नाही, कारण त्याचा काही उपयोग नाही. आपल्यामध्ये फक्त एक डॉक्टर आणि पेशंट असेच नाते राहिलेले आहे. मधू म्हणते की सावी खरंच खूप गोड मुलगी आहे आणि ती तुझीच मुलगी आहे का? सिंधू म्हणते की हो, ती माझीच मुलगी आहे. सिंधू म्हणते की या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आणि मला पर्सनल कोणत्याही खाजगी बाबीवर बोलायचे नाही. तेव्हा मधू म्हणते की अगं, तू तर जिवंत होती, मग घरी का आली नसेल? तेव्हा सिंधू काही मधूचं ऐकायला तयार नसते. तू म्हणते की सिंधू, तू जेव्हा घर सोडून गेली आणि तुझ्यावर अशी परिस्थिती आली तेव्हा एकदा सुद्धा मला शांत झोप लागली नाही. मला तुझी माफी मागायची, कारण माझ्यामुळे सर्व काही हे घडले आणि घरच्यांनी राघव आणि माझं लग्न. तर सिंधू म्हणते की बाद झाले मधुताई, आता कोणताही ड्रामा नको. तर मधू म्हणते की सिंधू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मधू म्हणत असते की अगं खरंच मी जेव्हा ह्या चुका केल्या त्याची जाणीव मला समजली. माझ्या मम्माने सुद्धा मला सपोर्ट केला नाही, पण रत्नपारखी कुटुंबाने मला सांभाळून घेतले. माझ्या चुकावर त्यांनी नजरअंदाज करून मला त्यांनी सपोर्ट दिला, म्हणून मी आज खरंच ह्या जीवनामध्ये आहे, पण एकही दिवस मी शांत झोपले नाही. म्हणून मधू ही सिंधूची हात जोडून माफी मागू लागते. सिंधू म्हणते की मधुताई, हे बास करा आणि हे सर्व राघवजवळ काल चालते, कारण राघव ते समजून घेत, कारण मला तुमचा चांगला अनुभव आहे की तुमच्या मनात काय असते ते. सिंधू रडत असते आणि का मी तुम्हाला माफ करू? तुम्ही माझ्यापासून सर्व काही हिसकावून घेतले. आत्तापर्यंत माझं मूल, माझा संसार, माझा नवरा, सर्व काही माझ्यापासून हिसकावून घेऊन माझ्या आयुष्याचे पूर्णपणे तुम्ही वाटोळे केले. म्हणून सिंधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते आणि मधू सुद्धा खूप रडत असते. तुम्ही जर माझ्या जागी असतात तर तुम्ही खरंच मला माफ केले असते का? त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल एकही प्रश्न विचारू नका. तुमचे फक्त कामाचे जे काही प्रश्न असतील त्याच विषयावर आपली चर्चा होईल. आजच्या दिवस इथे राहा आणि उद्या तुम्ही तुमच्या फॅमिलीपर्यंत परत जा. तेव्हा मधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती सिंधूकडेच बघत असते.
तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये राघव मंगेशची गडचंडी धरतो आणि त्याला मारत म्हणत असतो की सांग तुझं आणि सिंधूचं काय नातं आहे आणि सावी कुणाची मुलगी आहे। तर सिंधू म्हणत असते की राघव हे काय करता तुम्ही। तर राघव हा सिंधूवर जोरात ओरडतो आणि मंगेशला म्हणतो की सांग सावी कुणाची मुलगी आहे। तेव्हा मंगेश सुद्धा खूप घाबरलेला असतो। तेव्हा आता मंगेश राघवला काय सत्य सांगतो की सावी ही त्याचीच मुलगी आहे। तेव्हा राघव परत सिंधूची कशी माफी मागतो आणि राघव सिंधू परत कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।